नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाफ ऑर्गॅनिकच्या एपिसोड 54 मध्ये आपण आज माहिती घेणार आहोत। गणपतीची स्थापना झालेली आहे, शुभ दिवस आहे आणि काहीतरी संकल्प करून शेतीची नव्या पद्धतीनं अभ्यास करून सुरुवात करण्याची मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो। मध्यंतरी 53 एपिसोड याच्या नंबरमध्ये काही थोडंसं रिपीट झालं होतं आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं कीडनाशके, रोगनाशके, तणनाशके शेतात वापरल्यावर त्याचं सहजासहजी विघटन होत नाही, ती नष्ट होत नाहीत, दीर्घकाळ टिकतात आणि त्यांचे दुसऱ्या घटकांमध्ये ऑक्झॉन्समध्ये रूपांतर होते। ही संपूर्ण माहिती आपण पाहिली आणि कीडनाशके कशी पर्यावरणाला, आरोग्याला, पशूच्या आरोग्याला, पाण्याला, प्रदूषणाला कसे हानिकारक आहेत आणि त्याचा अंश नेहमी उरतो, जमिनीमध्ये उरतो, अन्नामध्ये येतो आणि सूक्ष्म जरी असला तरी त्याचा परिणाम दुष्परिणाम होतो, हे आपण मागच्या वेळेस पाहिले। या विषारी कीटकनाशकांचे जे आहेत ते शास्त्रज्ञांनी सेफ असे प्रमाण ठरवले होते की हे सेफ आहे, इतकं PPM काही हरकत नाही, त्याच्यावर जास्त झालं तर तुम्हाला आरोग्याला येत जाऊ। हे निकषच कसे चुकीच्या आधारावर आहेत तर हे आपण मागच्या वेळेस पूर्ण पाहिलं होतं आणि त्या संदर्भामध्ये मी या पुस्तकाचा पुन्हा रिपीट करतोय की सर्व शास्त्रज्ञांनी, जागरूक शेतकऱ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं। मिथ्स ऑफ सेफ पेस्टिसाइड्स याच्या आधारावर, याच्या जागतिक स्तरावरील संशोधनावर, अहवालावर, विधानावर, पुराव्यासकट केलेल्या संशोधनावर, याच्यावर मी या आधारावर हे सगळे विधान करतोय, हे कृपया लक्षात घ्या। ज्याला कोणाला शंका असेल की मी अतिशयोक्ती करतोय त्यांनी जरूर पुस्तक वाचावं। सर्व कृषी विद्यापीठांना मी आवाहन करतोय की हे कसे आपण चुकीच्या पद्धतीनं शिफारसी करतोय आणि सुरक्षित आहे या भ्रमामध्ये आपण राहून आणि विशेषतः आपण विषांश रेसिड्यू फ्री शेती म्हणतो, आपण पीक काढण्याच्या आधी भरपूर खतं औषधं मारतो आणि पिकामध्ये अंश राहू नये म्हणून कीटकनाशक बंद करतो, परंतु जमिनीत राहिलेले अंश हे कायम तिथे राहतात आणि त्याचे दुष्परिणाम जाणवतात। अर्थात ही पद्धत चांगली आहे, एकदम सेंद्रिय शेतीकडे किंवा नैसर्गिक शेतीकडे वळण्याच्या आधी जर तुम्हाला पैसा मिळवायचा असेल नगदी पिकावरून तर ती अतिशय उपयुक्त पद्धती आहे, हे मी मान्य करतो। परंतु जमिनीमध्ये कीटकनाशके, रोगनाशके, तणनाशके अजिबात वापरू नये असं या ठाम मताचं मी आहे। आता या ठिकाणी मी 3 एपिसोड करणार आहे मित्रांनो, विशेषतः तणनाशकावर। या एपिसोडमध्ये मी काही प्रमुख मुद्दे घेणार आहे की तणनाशके का नको। मला पूर्ण कल्पना आहे, मी स्वतः शेतकरी आहे, मजुराचा भयानक प्रॉब्लेम आहे, तण निंदाला मजूर मिळत नाही, पाऊस पडल्यावर तण खूप वाढतंय, पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होतोय म्हणतात आणि त्यामुळे मजुराच्या टंचाईमुळे केवळ तणनाशक वापरणं अपरिहार्य झालेलं आहे। हे माझ्या 100% मी मान्य करतो, कारण मी स्वतः शेतकरी आहे, 25 वर्ष शेतात राहून मी संशोधन केलेलं आहे, स्वतः शेती केलेली आहे, मला पूर्ण कल्पना आहे आणि मी तुमच्या या मताशी पूर्णपणे सहमत आहे की मजुरा अभावी तणनाशक मारणे आवश्यक झालेलं आहे। परंतु तणनाशकेचा परिणाम पाहायला आपण तर असं लक्षात येते की आजारापेक्षा औषध केव्हाही चांगलं नाही, आजार परवडला पण औषध नको अशी परिस्थिती आहे। तणनाशके का नकोत या एपिसोडमध्ये प्रमुख बाबी सांगणार आहे। तणनाशके कशासाठी मारतो की तण खूप होते आणि तण झाल्यावर ते पिकाची अन्नाची स्पर्धा करते, विशेषतः हरळी, लवाळा, नागरमोथा, केना, विंचू, कुरडू, उंदीरगाणी, शिंपी, पेटारी, दीपमाळ, तरोटा, रानएरंडी, हजारदानी, कोळशी, घोड, बावचा, धोत्रा, तांदूळजा इत्यादी प्रमुख असे 40 तण आहेत ज्याच्यामुळं आपण औषधं मारतो आणि तणाला नाश करतो। परंतु लक्षात घ्या, आदरणीय भास्कररावजी सावे हे म्हणायचे नेहमी की तण हे जमिनीचे सख्खे मुलं आहेत, तण हे पोटचे मुलं आहेत जमिनीचे आणि आपण जे पीक पेरतो ते सावत्र आहे, ज्यात हळद लावतो, सोयाबीन घेतो, केळी घेतो, हे सावत्र पीक आहे।
जमिनीची सख्खे मुलं तण आहेत. आधी मुलांनाच जन्म देते ते. म्हणून आपण जेव्हा केव्हा पेरणी करतो तेव्हा एक लक्षात येतं आपल्या की तण अगोदर येते आणि नंतर आपण जे बी पेरले ते सावकाश उगवते. त्यामुळे हे तण हे अत्यंत उपयुक्त आहेत, चांगले आहेत. त्याच्या भाज्या म्हणून सुद्धा काम देतात, त्या मूलद्रव्य शोषण करतात वगैरे. ते पुढच्या एपिसोडमध्ये घेईन. परंतु तणनाशके वापरण्याची गरज नाही. या रसायनामुळं जे तणनाशकामुळे खूप नुकसान होते त्याच्यामुळं याचा आपण थोडासा आढावा घेणार आहोत. तणनाशकाने तण मरते परंतु आणि गांडुळे वाढतात, कारण तण मेल्यानं सेंद्रिय पदार्थ तयार होतात आणि गांडुळे वाढतात असा दावा केला मोठे मोठे लोक करतात. परंतु हे जे गांडुळे वाढतात ते अर्धसत्य सत्य. त्याची वाढ तात्पुरती होते परंतु काही प्रजातीवर याचा विपरीत परिणाम होतो. विशेषतः युटिलिस युटेरिनस याच्या प्रजनन क्षमता प्रचंड कमी होते. गांडुळाची प्रजनन क्षमता कमी असल्यामुळे कमी झाल्यामुळं त्याच्या वाढीचा वेग कमी होतो आणि हे तात्पुरतं मरतात, तात्पुरतं वाढतात आणि पुन्हा वाढत नाहीत, उलट त्याचा वेग कमी होतो. दुसरं म्हणजे तणनाशकामध्ये एक प्रॉपर्टी आहे मिनरल स्टॅबिलायझेशन, म्हणजे खनिजाचं स्टॅबिलाइज करणं, स्थिरीकरण करणं. या गुणधर्मामुळे, केवळ या गुणधर्मामुळे जमिनीतले बरेचसे सूक्ष्म मूलद्रव्य आहेत, बोरॉन आहे, कॉपर आहे, मॉलिब्डेनम आहे, सिलिका आहे वगैरे, हे सूक्ष्म मूलद्रव्ये उपलब्ध होत नाही. हे शास्त्रीय सत्य मी तुम्हाला निदर्शन आणून इच्छितो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेने 2015 असं म्हटलं होतं, असा अभ्यास करून सांगितलं होतं की ग्लायफॉसेट ज्याला राऊंडअप म्हणतो आपण, या तणनाशकामुळे कर्करोग होऊ शकतो आणि त्या ग्लायफॉसेटला त्यांनी ZA असा दर्जा देऊन डिक्लेअर केलं होतं की हे अत्यंत कर्करोग होण्याची शक्यता या ग्लायफॉसेटमुळे आहे. आणि ही गोष्ट मॉन्सॅन्टोला 1981 पासून माहीत होती की WHO हा अहवाल आहे, कॅन्सर होऊ शकतो, परंतु त्यांनी मुद्दाम लपून ठेवलं आणि सारखा त्याचा प्रचार वगैरे सुरू केला, वापर सुरू केला. तणनाशक वापरला आपण, समजा बटाटे आहे, सोयाबीन आहे, केळी आहे, हळद आहे, ऊस आहे, तणनाशक वापरलं किंवा जे आपण वापरतो बटाटे, अद्रक वगैरे, मुळा, गाजर, जमिनीतले पिकं, या तणनाशकाचा संपर्क या जमिनीतल्या पिकाशी, उभ्या पिकाशी सुद्धा येतो आणि त्याच्यामध्ये त्याचा अंश होतो. आणि हे आपण तणनाशक वापरलेल्या शेतातून अन्न सेवन जे करतो आपण अन्नाचं, त्याच्यामुळं पोटाचे विकार होतात, किडनीचा रोग होते, स्मृतिभ्रंश होतो, जन्मदोष उद्भवतात, कॅन्सर होऊ शकतो, थायरॉइड होऊ शकतो, हार्मोन असंतुलन होऊ शकतं, जनुकीय इजा होऊ शकते. हे सगळं या पुस्तकामध्ये मी म्हटल्याप्रमाणे उल्लेख आहे आणि त्याच्यावर उतारे आहे, कोणत्या साली काय झालेलं आहे, कुठं प्रयोग झाले, सिद्ध झालेलं आहे. फुलपाखरं आहे, आपल्या फुलपाखरं परपरागीकरणासाठी काम देतात. मोनार्क नावाचं फुलपाखरू, याची संख्या कमी झालेली आहे तणनाशक वापरल्यामुळे. मधमाशाचं मध निर्माण करण्याची क्षमता कमी झालेली आहे. मधमाशा पूर्वी वेळा मध करत नाहीत आता, केवळ तणनाशक मारल्यामुळे. तणामध्ये आपण पाहतोय, आपणही अनुभव घेतात बरेच शेतकरी, की बऱ्याच तणनाशक मारून सुद्धा कंट्रोल होत नाहीत, मरत नाहीत, कारण तणामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. म्हणूनच त्याला HTBT म्हणा किंवा दुसरे म्हणा, हर्बल ट्रान्सप्लांट म्हणा किंवा दुसरे अजून त्याचं सुधारित प्रमाण काढतात आणि म्हणतात की बाबा नाही हे प्रतिकारक होऊ शकते नाही यालावर आणि तुम्ही हे जरूर मारा. त्यामुळे बरेचसे तण असे आहेत की ते तण मरत नाहीत. विशेषतः जागतिक स्तरावर सुपरवीड तयार झालेले आहे, जे अजिबात तणनाशकाला हे दाद देत नाही. जलचर प्राणी, जलवनस्पती, जे समुद्रातल्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये विकृती आढळली आहे तणनाशक मारल्यामुळे. तण तात्पुरतं वाढते पुन्हा वाढते, पानं जळून जातात, पुन्हा वाढते. म्हणजे आपल्याला जो उद्देश आहे तो सफल होत नाही आणि विष मात्र आपण त्यात जमिनीमध्ये नेहमी फवारणी वाढवत राहतो. आता हे अन्न खाल्ल्याने शरीरामधील एक महत्त्वाचा प्रॉपर्टी आहे, शरीरातील एंडोक्राईन हार्मोन डिस्ट्रप्शन प्रॉपर्टी आहे. एंडोक्राईन हार्मोन याचं डिस्ट्रप्शन होतं आणि मानसिक विकार तयार झालेले आहेत मित्रांनो. गरोदर महिलांच्या गर्भाच्या नाळेवर याचा परिणाम झालेला आहे. हे अन्न सेवन केलं, तणनाशक मारून जे उत्पादित अन्न खातो आपण त्याचा सुद्धा गरोदर महिलांच्या गर्भाच्या नाळेवर परिणाम झालेला आहे, हे सुद्धा आढळलेलं आहे. 70% बेडूकाची संख्या कमी झालेली आहे. बेडूक जे आहेत, प्राणी आहेत, त्यांची संख्या कमी झालेली आहे.
आता इसाप शेती पद्धतीमध्ये आपण पुढच्या एपिसोडमध्ये 55 एपिसोडमध्ये तणाचं महत्त्व आणि फायदे सांगणार आहोत. आणि त्याच्या पुढच्या याच्यामध्ये आता तणनाशक तर मारायचं नाही, इसाप पद्धतीनं तणाचं व्यवस्थापन कसं करावं, त्याचा उपाय काय करावं हे सुद्धा मी डिटेल तुम्हाला सांगणार आहे. हे 3 एपिसोड तुम्ही आवर्जून पहा. आणि आता बायोडायनॅमिक कॅलेंडर आपण नेहमीप्रमाणे याचा समारोप नेहमी करतो की बायोडायनॅमिक कॅलेंडर आपण शेती कामाचं बायोडायनॅमिक कॅलेंडर त्याच्यामध्ये सगळे शेती कामं कधी करायचे काय नाही याचा उल्लेख केलेला आहे. ढोबळमारण असं म्हणतो की 8 सप्टेंबरला कोणतेही पीक पेरू नका, कारण त्याविषयी नोड आहे. 10 सप्टेंबरला पेरी जी आहे, चंद्र अतिशय निकट आहे पृथ्वीच्या 10 तारखेला, तेव्हा पेरू नका. 21 तारखेला नोड आणि अमावस्या आहे ते पेरू नका. आणि 26 तारखेला ॲपोजी आहे, चंद्र पृथ्वीपासून अति दूर आहे. तर या दिवशी जर ते पेरलं तर तुम्हाला पीक उत्पादन कमी, कीडनाशकं भरपूर मारावी लागतील, त्याचं हे लक्षात घ्या. आणि शेवटी मी माझा नंबर सांगतो आणि मला केव्हाही संपर्क साधा 9881497092. नमस्कार मित्रांनो.